आज मी तुम्हाला देहरादूनमधलं अतिशय प्रसिद्ध असं महादेवाचं मंदिर दाखवणार आहे। तर हे आहे तपेश्वर मंदिर। हे जरी महादेवाचं मंदिर असेल तरी इथे सगळ्या देवाचे दर्शन तुम्हाला घडणार। सगळे देव या मंदिरात वसलेले आहे आणि सहसा मंदिरात जाताना आपण पायऱ्या चढून जातो, पण इथे जवळपास 50 ते 60 पायऱ्या आपल्याला उतराव्या लागतात आणि गुफेमध्ये हे असं मंदिर बनलेलं आहे। मंदिराच्या अगदी लागून नदी वाहते। नदी नाही म्हणता येईल, हे पहाडावरचं पाणी आहे जे नेहमी वाहत असतं आणि या मंदिरात जे महादेवाचं पिंड आहे ना त्यावर 24 घंटे पाणी पडत असतं। पूर्ण मंदिरात देखील ओलावा असतो कारण पहाडामधून पूर्ण मंदिरात पाणी पडत असतं। अशा वेगवेगळ्या छोट्या छोट्या गुफा बनलेल्या आहे आणि त्यामध्ये मंदिर स्थापित केलेले आहे। सगळ्या देवाचं दर्शन इथे घडतं, तुम्ही पाहू शकता। अगदी प्राचीन काळातलं हे मंदिर आहे। चारही बाजूला पहाड आहे आणि पहाडाच्या मधोमध हे मंदिर बनलेलं आहे। पहिले तर हे मंदिर अगदी नॅचरल वाटत होतं कारण अगदी पहाडातच बनलेलं होतं, नॅचरल गुफा होत्या। पण मागच्या वर्षी खूप जास्त पावसामुळे हे मंदिर पाण्यामध्ये बुडालेलं होतं, त्यामुळे आता सिमेंटचं बांधकाम केलेलं आहे। पण जेव्हाही आम्ही इथे दर्शनाला येतो तर मन अगदी प्रसन्न होते। अगदी वैष्णोमातेचं देखील दर्शन होतं। तर इथे अशी छोटीशी वैष्णोमातेची देखील गुफा बनलेली आहे। तर मैत्रिणींनो, कधीही जर तुम्ही उत्तराखंड फिरायला आलात तर या मंदिराला एकदा नक्की भेट द्या।